नमस्कार. आज आपण मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि पॅरलल इकॉनॉमी या टॉपिकवरले प्रोफेसर चेडगे, विकास चेडगे यांचे जे नोट्स आहेत त्यामधून काढलेले प्रश्न आहेत, आपण ते बघणार आहोत. पहिल्यांदा आपण बघू मायक्रो इकॉनॉमिक्स. पहिला प्रश्न आहे, इन डिफरन्स कर्व इज ऑलवेज. उत्तर आहे कॉन्व्हेक्स टू ओरिजिन. कॉन्व्हेक्स, नॉट कॉनकेव. कॉन्व्हेक्स हा शब्द खूप महत्वाचा आहे आणि ओरिजिनला कॉन्व्हेक्स आहे. 2 नंबर, इन डिफरन्स कर्व इज. उत्तर आहे नेव्हर इंटरसेक्ट टू इच अदर. इन डिफरन्स कर्व हे एकमेकाला छेदत नाहीत. 3 नंबर, इन डिफरन्स कर्व ऑलवेज डाऊनवर्ड टू द राईट. इन डिफरन्स कर्व हा कधीही खालच्या दिशेने येतो आणि राईट कडे डिक्लाइन होत जातो. 4 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. उत्तर आहे हायर द डिफरन्स कर्व, हायर विल बी द सॅटिस्फॅक्शन. 5 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. उत्तर आहे इन डिफरन्स कर्व डू नॉट इंटरसेक्ट एक्स और वाय ऍक्सिस. 6 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. चुकीची स्टेटमेंट विचारली. आन्सर आहे टू इन डिफरन्स कर्व इंटरसेक्ट इच अदर. उत्तर ऍक्च्युली डू नॉट इंटरसेक्ट असं आहे. प्रश्न कसेही टिल्ट होऊ शकतो. 7 नंबर, द डिफरन्स बिटवीन द टोटल अमाउंट दॅट कंझ्युमर आर विलिंग अँड एबल टू पे फॉर ए गुड्स और सर्व्हिस अँड द टोटल अमाउंट दॅट they actually do pay is called consumer surplus. कंझ्युमर सरप्लस म्हणजे काय आपण म्हटल्यानंतर आपल्याला वाटतंय की सरप्लस म्हणजे काहीतरी एक्स्ट्रा असेल, असं नाही. गिरायकाला पे करण्याची जर ताकद असेल, क्षमता असेल, जी क्षमता आहे त्या क्षमतेपर्यंत जो पे करतो त्याला त्याचं कंझ्युमर सरप्लस म्हटलं जाते. द डिफरन्स बिटवीन द टोटल अमाऊंट दॅट कंझ्युमर आर विलिंग and able to pay for a goods or service and the total amount that they actually do pay is called consumer surplus. हे पॉइंट आणखी थोडस क्लिअर करतो मी. बाजारामध्ये भाजी आहे, वांगी आहेत. समजा वांग्याचा भाव 100 रुपये किलो म्हटलं. आपल्याला आपली ते वांगी घ्यायची इच्छा आहे, पण आपण वांग्याला 40 रुपये 50 रुपयाच्या वर किलोचा भाव देऊ शकत नाही. मार्केटमध्ये तर ते आहेच, 100च्या खाली नाही. आता या ठिकाणी तुम्हाला नाविलाजानं ते 100 रुपये का होणार देऊन तुम्हाला घेणं गरजेचं आहे, तर ते द्यावंच लागतं, देऊन घ्यावंच लागतं. हे जर कंपल्शन असेल तर त्याला म्हणायचं कंझ्युमर सरप्लस. उदाहरण मेडिकलच्या औषधाचं उदाहरण देता येईल. पेइंग कॅपॅसिटी, गरीब लोकांचं पेइंग कॅपॅसिटी कमी असते, पण एखादी दवाखान्याचा खर्च जर जास्त असेल तर ते तुम्हाला दिल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे तुमची द्यायची ताकद आणि पुढच्याची लावलेली किंमत, ह्या दोन्हीतला जो फरक आहे त्याला म्हणायचं कंझ्युमर सरप्लस. हे पॉईंट क्लिअर झाला असेल. परीक्षेत हा येणारच, आल्यानंतर उत्तर आम्ही लिहिणारच. 8 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ इलास्टिसिटी. आणि खालील सारे इलास्टिसिटीचे प्रकार आहेत. 1, प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. बी, इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड. सी, क्रॉस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. एकाची किंमत वाढली की दुसरी वस्तूची किंमत कमी होते. म्हणजे भाज्या वाढल्या की बटाट्याची मागणी वाढते, कांदा किंमत वाढते, असं त्याचा क्रॉसिंग आहे. 9 नंबर आहे बघा, हाऊ मेनी टाइप्स ऑफ मार्केट्स आर देअर. किती प्रकारचे मार्केट आहेत. उत्तर आहे जे खूप दिले ते पाठच करूया. परफेक्ट मार्केट, इम्परफेक्ट मार्केट, बोथ परफेक्ट आणि इम्परफेक्ट मार्केट. 3 नंबर, 10 नंबरचा बघा पुढं. Which of the following is the feature of perfect competition. परिपूर्ण स्पर्धेचं काय फीचर आहे. उत्तर सारेच्या सारे आहेत ते बघूया आपण दोन्ही. ऑल, झिरो गव्हर्नमेंट कंट्रोल, गव्हर्नमेंटचं कंट्रोल राहत नाही ह्याच्यावर. सिंगल प्राइस एकच असते, कमी जास्त होत नाही. आणि होमोजिनस प्रॉडक्ट. तिन्हीच्या तिन्ही उत्तर आहेत हे. परीक्षेत कुठल्याही रेखी आलं किंवा सारेचे आले, ऑल म्हटलं तरी आपण ते लिहूया. 11 नंबरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फीचर ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट म्हटले नाही,
फीचर ऑफ द परफेक्ट कॉम्पिटिशन हे खालील प्रकार नाहीत. मल्टिपल प्राइस हे उत्तर नाही, साठीच आहे. नो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, फ्री एंट्री आणि फ्री एक्झिट, परफेक्ट नॉलेज हे उत्तर आहे, साठीच. म्हणजे नाहीसाठी फक्त एकच होतं, मल्टिपल प्राइस जर असेल तर हे नाहीसाठीच उत्तर आहे. पण जर परीक्षेत उलट विचारलं जर आहे कोणतं जर म्हटलं, विच ऑफ द फॉलोइंग इज द फीचर ऑफ द परफेक्ट कम्पिटिशन, परफेक्ट कम्पिटिशनसाठी एक नो ट्रान्झॅक्शन कॉस्ट, फ्री एंट्री एक्झिट, परफेक्ट नॉलेज हे तिन्ही उत्तरं आहेत. 12 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग आर फीचर्स ऑफ प्युअर कम्पिटिशन्स, सर्व आहेत ए बी सी. लार्ज नंबर ऑफ सेलर्स, फ्री एंट्री एक्झिट, होमोजिनियस प्रोडक्ट, हे तीनचे तीन उत्तर आहेत. आणि पाठच केलं पाहिजे. परीक्षेमध्ये जे आहे इकॉनॉमिक्सला 3-3-2 8 मार्क्स कव्हर करायचे असतील तर चेडगे सरांचे हे जे 100-200 प्रश्न आहेत त्याला पाठच केला पाहिजे. 13 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फीचर ऑफ द प्युअर कॉम्पिटिशन, नाही हे उत्तर आहे. हेट्रोजिनियस प्रोडक्ट. आणि आहेत साठी कोणता असेल मग, लार्ज नंबर ऑफ सेलर्स. म्हणजे प्रश्न कसा होईल, विच ऑफ द फॉलोइंग इज द फीचर ऑफ द प्युअर कॉम्पिटिशन. प्युअर कॉम्पिटिशनचे उत्तर पाहिजे असेल तर मला लार्ज नंबर ऑफ सेलर पाहिजे, फ्री एंट्री एक्झिट पाहिजे आणि सिंगल प्राइस पाहिजे. 14 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग इज द फीचर ऑफ मोनोपोली. मोनोपोलीचं फीचर काय आहे, ऑल, सिंगल सेलर, नो डिस्टिंक्शन बिटवीन फर्म अँड इंडस्ट्री, प्रॉफिट मॅक्सिमायझेशन. 15 नंबरचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फीचर ऑफ मोनोपोली, नाही असं उत्तर. बायर्स विल डिसाइड द रेट, दॅट इज प्राइस टेकर, असे उत्तर आहे. आणि आहे साठी कोणता आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज फीचर ऑफ मोनोपोली. मोनोपोलीचं तर वरचं फीचर नव्हतं, बायर विल डिसाइड द रेट, प्राइस टेकर. आता इथं बायर विल नॉट डिसाइड द प्राइस, सेलर विल डिसाइड. एक आहे प्रॉफिट मॅक्सिमायझेशन, नो क्लोज सबस्टिट्यूट, सिंगल सेलर. हे सारे सिंगल सेलर साठीचे लागूचे प्रश्न आहेत. आता 16 नंबरचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग फीचर ऑफ मोनोपोली, आहेचं उत्तर काय, प्राइस डिस्क्रिमिनेशन. विच ऑफ द फॉलोइंग फीचर ऑफ द मोनोपोली, आहे साठी प्राइस डिस्क्रिमिनेशन आणि नाहीत साठी कोणता, मल्टिपल शेअर, फ्री एंट्री एक्झिट, डिस्टिंक्शन बिटवीन फर्म अँड मोनोपोली. आणि 17 नंबरचा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर टाइप्स ऑफ मोनोपोली, खालीलपैकी मोनोपोलीचे टाइप्स ऑल आहेत बरं का. नॅचरल मोनोपोली, पब्लिक मोनोपोली, लीगल मोनोपोली. 18 नंबरचा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर फीचर्स ऑफ मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन, आहेत साठी उत्तर बघा, ऑल, लार्ज नंबर ऑफ सेलर्स अँड लार्ज नंबर ऑफ बायर्स, प्रोडक्ट डिफरन्शिएशन, क्लोज सबस्टिट्यूट, हे सारे आहेत. आता ह्याच्यामध्ये होतंय काय, मायक्रो आणि मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये जे प्रश्न आहेत ना, ह्याच्यामध्ये प्रश्न सारे आपल्याला बरोबरच वाटतात. कधी कधी एकाच प्रश्नामध्ये 3-3, 4-4 उत्तरे राहू शकतात आणि सिंगल राहू शकते. त्याच्यामुळे ह्याचं थोडस डिस्क्रिमिनेशन जे करायचं आहे ना आपल्याला, क्लिअर अंडरस्टँडिंगने केला पाहिजे बस. 19 नंबर बघा. हाऊ मेनी फीचर्स ऑफ प्रोडक्शन आर देअर. उत्तर आहे 4 फॅक्टर्स, जसे लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रिनर. हे प्रश्न आपल्याला उत्तर माहित होतं पहिलेच. आता खूप महत्वाचा प्रश्न 20 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग इज द फीचर ऑफ लँड ॲज द फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. काय गुणधर्म आहेत जमिनीचे बघा, तिन्हीचे तिन्ही आहेत. फ्री गिफ्ट ऑफ द नेचर, बरोबर आहे. पॅशिव्ह फॅक्टर ऑफ द प्रोडक्शन, पॅशिव्ह फॅक्टर. आणि नो जिओग्राफिकल मोबिलिटी, हे तिन्ही परीक्षेत जर आलं ऑल ऑफ द अबो म्हणून येईल, किंवा एक जरी असलं फ्री गिफ्ट ऑफ द नेचर किंवा पॅशिव्ह फॅक्टर किंवा जिओग्राफिकल, हे तिन्ही फॅक्टर आपल्याला पाठ पाहिजे. 21 नंबर. कन्फ्युजन आहे इथं बरं का. विच ऑफ द फॉलोइंग इज
द फीचर ऑफ लँड ॲज द फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. उत्तर आहे साठी होमोजिनियस आणि नाही साठी एक डिमिनिशिंग मार्जिनल रिटर्न, फ्री गिफ्ट ऑफ द नेचर, परमनंट अँड इनडिस्ट्रक्टिव्ह फॅक्टर. हे तिन्ही नाहीत. 22 नंबर बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द फीचर ऑफ लँड ॲज द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. आन्सर परमनंट अँड इनडिस्ट्रक्टिबल फॅक्टर. परमनंट अँड इनडिस्ट्रक्टिबल फॅक्टर हे आहेत साठी या सारे. विच ऑफ द फॉलोइंग आर द फॅक्टर्स ऑफ द लँड ॲज अ फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. आन्सर आहे परमनंट अँड इनडिस्ट्रक्टिबल फॅक्टर. 23 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग इज द फीचर ऑफ लेबर ॲज द फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. ऑल तिन्ही आहेत. ह्युमन अँड ॲक्टिव्ह फॅक्टर ऑफ द प्रोडक्शन. इनसेपरेबल फ्रॉम द बॉडी ऑफ द वर्कर. रिस्ट्रिक्टेड मोबिलिटी. 24 नंबर बघा. फीचर्स ऑफ द लेबर ॲज द फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. सारीच्या सारी आहेत 5-6-7 पाठ करायच्याला. लेबरचे फीचर्स फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. ह्युमन अँड ॲक्टिव्ह फॅक्टर ऑफ द प्रोडक्शन. इन इलास्टिक सप्लाय ऑफ लेबर. म्हणजे इन इलास्टिक सप्लाय म्हणजे तुम्हाला माणसं जर समजा यावेळेस 1000 पाहिजे, 2000 पाहिजे, 4000 पाहिजे, टेक्निकली साऊंड ते मिळणं शक्य राहत नाही. म्हणून इन इलास्टिक सप्लाय आहे. पाहिजे तेवढे पाहिजे तशी पाहिजे तेव्हा मिळणं शक्य नाही. माणसं ट्रेंड असलेले कमी असतात. चला. पेरिशेबल फॅक्टर. साठवून ठेवता येत नाही. नाशवंत. साठवून ठेवता येत नाही. नाशवंत म्हणजे तुम्हाला एक माणूस आहे, त्यानं जर रोज काम केलं तर 8 घंटे तुम्हाला कामात येतील. आणि एक 8 दिवस जर बसून राहिला 64 तास हे पेरिशेबल आहेत, त्यानं बसून राहिला, झोपून राहिला, त्याचे कामाला येत नाही तास. रिस्ट्रिक्टेड मोबिलिटी. त्याची मोबिलिटी रिस्ट्रिक्टेड आहे. म्हणजे एका कंपनीत काम करणारा कामगार लगेच दुसऱ्या कंपनीत जाऊ शकतो असं नाही. त्याच कंपनीत त्याला ठरल्याप्रमाणे काम करत. लेस बार्गेनिंग पॉवर. इनसेपरेबल फ्रॉम द बॉडी ऑफ द वर्कर. अविभाज्य घटक आहे. आणि डिराइव्ड डिमांड. श्रमाची वैशिष्ट्य. हे प्रश्न 24 नंतर 25 साठी नाही, पण ह्याच्यातच या खाली दिलेलं आहे. हे सर्व ऑल पार्टच करायला लागतात असं आहे. ह्युमन अँड ॲक्टिव्ह फॅक्टर ऑफ द प्रोडक्शन. इन इलास्टिक सप्लाय ऑफ द लेबर. पेरिशेबल फॅक्टर. रिस्ट्रिक्टेड मोबिलिटी. लेस बार्गेनिंग पॉवर. इनसेपरेबल फ्रॉम द बॉडी ऑफ द वर्कर. डिराइव्ड डिमांड. त्याच्यानंतर आहे श्रमाची वैशिष्ट्ये. मानवी घटक. शारीरिक व मानसिक. सक्रिय जमीन भांडवल श्रमावर अवलंबून. नाशवंत श्रम साठवून ठेवता येत नाही. गतिशील एका ठिकाणून दुसरीकडे जाता येत नाही. उत्पन्न मागणी व पुरवठा. भिन्नता प्रत्येकाची गुणवत्ता वेगळी असते. मजुरी मोबदला वेजेस वेगळे असतात. शारीरिक व मानसिक दोन्ही. उत्पादन घटक उत्पादन प्रक्रियेत महत्वाचा घटक. आणि कौशल्य व प्रशिक्षण. आता 25 नंबर आहे. 24 नंतर 25 नंबरचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज द फीचर ऑफ द लेबर ॲज द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. लेबरचं काय फीचर आहेत बघा. इन इलास्टिक सप्लाय ऑफ द लेबर. पेरिशेबल फॅक्टर. रिस्ट्रिक्टेड मोबिलिटी. हे प्रश्न झाला पहिलंच. 26 नंबर. थोडंसं आपण आता रेस्ट करायला काय हरकत नाही. 25 प्रश्न झालेले त्याचे पुन्हा बघूया.